रायगडच्या कर्जत खोपोली 548 अ महामार्गावरील पळसदरी येथे श्री स्वामी समर्थ मठाजवळ 6 ऑगस्ट गुरुवारी सकाळी 8च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे। या दुर्घटनेनंतर अर्धवट राहिलेल्या रस्त्यामुळे आणि अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार ताकई येथील मित्रांचा एक गट सासगाव येथील चालकासह माथेरानकडे जात होता। पळसदरी येथील अरुंद रस्त्यावर समोरून येणाऱ्या रोहित वाघमारे पोशेर येथील तरुणाच्या दुचाकीची वॅगनर कारशी जोरदार धडक झाली। अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरील त्याची अंबरनाथ येथील मैत्रीण सोनाली ही गंभीर जखमी होऊन जागीच मृत्युमुखी पडली। जखमी दुचाकी चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। घटनास्थळी श्री स्वामी समर्थ मठाची रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध झाल्याने स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे हलवण्यात आले। दरम्यान कर्जत खोपोली मार्गावरील अनेक ठिकाणी रस्ता अद्याप अर्धवट असून काही भागात रुंदी अचानक कमी होते, तसेच आवश्यक इशारा फलक, सुरक्षा बॅरिकेड्स व रस्ते चिन्हांचा अभाव असल्याने वारंवार अपघात होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे। शेतकऱ्यांना गेल्या 10 वर्षात मोबदला मिळाला नसल्याने रस्ता अर्धवट असल्यामुळे असे अपघात होत आहेत। या मार्गावर आतापर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला असून पळसदरी रस्ता आणखी किती बळी घेणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे। कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ।